चला मंडळी, ओळख झालेली आहे, गप्पा झालेल्या आहेत, एक छोटासा खेळही आपण खेळलो आहोत. आता आपण पदार्थांकडे वळूया, कारण तेही महत्त्वाचं आहे. हो की नाही? पहिला पदार्थ काय करतोय? बीट्स कटलेट. बर, पण हा कटलेट पदार्थ कोण, आई करणार का मुलगी करणार? मी चटणी बनवेन. का बरं? का बरं असं नाही, का? मी पण बनवू शकते, असं काही नाही. पण हे ठरलं कसं, कधी आणि कसं? असंच ठरलं. कटलेट ह्यांना येत नाहीत का? नाही, येतात. मी बनवते घरी कटलेट. मग तुम्ही करा कटलेट. ठीक. आईकडून आपण चटणी करून घेऊ, आईची मदत घेऊ आपण, हो की नाही? मग आपण आता कृती करूया, पण त्याआधी साहित्य काय लागणार आहे ते बघूया कटलेटसाठी. हां, सांगा. उकडून किसलेला बटाटा आहे, हा कच्चा गाजर आहे किसलेला, हा उकडून किसलेला बीट आहे, ब्रेड क्रम्स आहेत, हे कॉर्नफ्लावर आहे, चीज आहे, मैदा आहे, लसूण आणि आल्याची पेस्ट आहे, ही गरम मसाला आहे, जिरा पावडर आहे, चाट मसाला आहे, चिली फ्लेक्स आहे, मीठ आहे आणि कोथिंबीर आहे. आणि यासाठी मला थोडी हिरवी मिरची पण लागणार, कांदा. बर, ठीक आणि कांदा. ओके, आता हे झालं कटलेटसाठीचं. याच्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची आपण वापरतो, बरोबर? या 2-3 गोष्टी मी ऑब्झर्व केल्या. मीठ आपण जरा हे वापरलंय, म्हणजे पिंक सॉल्ट वापरलंय, हो की नाही? ठीक आहे. आणि आता हे आपल्याला जे पुदिना आणि कोथिंबीरचं काय करायचं? चटणी बनवायची. चटणी, त्याचं साहित्य पुदिना, कोथिंबीर, आलं मिरची, आलं लसूण, हे तर आपल्याला रॉ मटेरियल लागेल. शिवाय दही, काळी मिरी पावडर आहे, साखर आहे, जिरं, हिरवी मिरची आणि कांदा. यातला हिरवी मिरची आणि कांदा आपल्याला इकडेही वापरायचा आहे. ठीक आहे. नाही, चटणीला पण कांदा वापरत नाही आहोत, तो इकडे वापरणार. बरं, ठीक आहे. साहित्य तुम्ही लिहून घेतलं असेल ते लक्षात ठेवा, कारण तुम्हालाही घरच्या घरी हेल्दी असं बीटरूट कटलेट करावं वाटेलच, हो की नाही? चला, कोण करणार मग फायनली कटलेट? करते मी. कर ना मग. मी करते. तुम्ही मदत करा काकू. घेऊ सगळं मम्मी? हो, घ्या की. बीटरूट किती सांग? तुम्ही सांगा. 2 बीट उकडलेला आहे, 2 बीटरूट. हा एक पूर्ण गाजर आहे किसलेला आहे. बरं. आणि हे 2 बटाटे आहेत. थोडंसं घेते, जेवढं लागेल तेवढं आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आपण. हो, पुरेपूर बाइंडिंगला उपयोगी पडेल. हो, बरोबर आहे, अगदी तुम्ही म्हणाल ते सगळं बरोबर आहे. आता काय? हे आलं लसणाची पेस्ट 1 चमचा. हां, पुरे. थोडं घेते. ही गरम मसाला पावडर आहे आपली. बरं. हे सगळं चवीसाठी. हां, करी बनवली आहे. बरं. ही घरी केलेली आहे. ही सुद्धा घरी केलेली जिरा पावडर आहे. बरं. जिरे भाजून मग केली का? हां, जिरं भाजून केलेली आहे. हे सगळं मी आपापल्या अंदाजानुसार घ्यायचं, आपल्याला किती कमी तिखट वगैरे हवे तसं. चाट मसाला. चाट मसाला आहे, मला खूप आवडतो. हे चिली फ्लेक्स आहे, कारण बीटला स्वतःची अशी काही चव नसते, तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं आपलं तिखट आपल्या अंदाजानुसार आपण ऍड करू शकतो. बरं. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने टेकू देऊन आपल्या चवी लावण्याचा प्रयत्न करायचा, हो की नाही? आणि हिरवी मिरची सुद्धा. हिरवी मिरची. त्याची भाजी तर खूप छान लागते. बरं. मम्मी बीटाचा हलवा सुद्धा खूप छान बनवते. बीटाची भाजी. हलवा. अरे बाबा. मला तर बीटाची भाजी खूप नारळ घालून आवडते. बरं. बीटाची चटणी, बीटाची बीटाची भाजी नारळ घालून. हां, अख्खे बीट बॉईल करून कुकरला बारीक हे करून 3 शिट्टीमध्ये, आणि नंतर कांदा, हे हिरवी मिरची, खोबरं खिसून वगैरे छान भाजी होती. राई, कढीपत्त्याची आता फोडणी. बोलता बोलता तुम्ही कांदा, कोथिंबीर, गाजर हे सगळं घातलेलं, शिवाय मसाल्याचे पदार्थ. थोडे ब्रेड क्रम्स हां, थोडं थोडं कुरकुरीतपणा पुरे. एक मला कळलं नाही, असं आम्हाला खबर लागली अशी की त्यांचं लग्न झालंय, त्या सासरी गेले तरी रोज तुम्ही यांच्या घरी जेवायला जाता म्हणजे. का बरं हे भारती मॅडम? कोणी सांगितलं? आम्ही सगळ्या खबऱ्या काढूनच येतो. कसं आहे ना, ती जवळच राहते गावणबागला. जर नॉनव्हेज वगैरे आणायचं असेल ना, आम्ही एकत्र बनवतो. नाही, मी जास्त करून नाही, म्हणजे कधी आठवड्यातून 2-3 वेळा आपलं. आणि जी छोटी आहे ना, आता तुम्ही बघताल, ती ऍक्च्युली माझ्या घरी फक्त तिच्यासाठी येते, म्हणजे मला भेटण्यासाठी स्पेशली ती खूप. मी तिच्यासाठी जाते. तुमची नात? हो, ती तिच्यासाठी येते तिला. आणि ती आता शाळेत जाते ना, तर मग ती मला ना शाळेतून आले की फोन करते. तिचं नाव युवा आहे, पण ती मला युवा म्हणते. युवा, तुम्ही क्लास में आना है, तुम्हारा क्लास आहे. म्हणून तुम्हाला नातीच्या प्रेमापोटी जाते. असं मला वाटतं मिश्रण छान झालेलं आहे. काय करूया आता? पॅटीस बनवून घ्यायचे. बरं, मग पॅटीस बनवून खाली प्लेट आहे. गोळ बनवायचं. गोळ बनवायचा? हे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचा गोळ बनवायचा आपल्याला. बरं, बेटर बनवून. गोळ बनवायला तुम्हाला बाऊल लागेल ना? खाली असेल, घ्या. ओके. त्याच्यात काय काय लागणार आहे? यासाठी मला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. बरं. ब्रश ठेवला होता आधी आपल्याला गोळ करायचा आहे ना? कॉर्नफ्लॉवर तेवढंच आपण मैदा मिक्स करतो याच्यामध्ये. बरं, बघा. हां, आणि थोडं पण मीठ टाकतो याच्यामध्ये. पिंक सॉल्ट. पिंक सॉल्ट.
आणि काळी मिरी पावडर. ह्याचा मी थोडा घोळ बनवून घेते. घोळ घालण्यापेक्षा घोळ घोळ केला केलेला बरा. जो मदतीला येतोय आपल्या. वा, घोळ जरी असला तरी तो व्यवस्थित झालेला आहे. झालं. काय हो, चांगला घोळ घातलाय. चांगला घोळ घातलाय फारच. आणि आपण एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स काढून घेऊया. ह्याच्यामध्ये येते का? आणि हे जे आहे ना, हे ब्रशने हे लावायचं आहे मला. हो, ह्याच्यासाठी बस ब्रेड क्रम्स बस झाले माहिती. ह्याच्यात टाक मम्मी, ह्याच्यात टाक. अगोदर बनवून घेते. आपण हे करते वेळेला पण करता येतं ना. अच्छा. गॅस लावला की बरं. लगेच आहे ना करता हो, येतं. बरोबर आहे, बरोबर आहे. मग आपण एक काम करूया, हे जे पॅटीस आहेत ते एक 4-5 करून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूया. बरोबर, आपल्याला ते ह्याच्यात घोळवून याच्यामध्ये डीप करायचे आणि मग शॅलो फ्राय करायचे. बरोबर, ठीक आहे. मग हे जे बीटरूट पॅटीस आहेत, हा बरं चीज नाही वापरला आपण अजून. नाही, 2 आपण विदाऊट हे असंच करतो आणि 2 ह्याच्यामध्ये आपण चीज घालूया. अच्छा, का बरं इकडे असं? असं काय नाही. आणि इकडे ते. कोणाला विदाऊट चीज आवडेल, कोणाला तू विथ मुलगी चीज आवडेल. सगळ्यांचा विचार करते, करू द्या की. हो, ती खरंच खूप सगळ्यांचा विचार करते. खरंच करते. खरंच खूप. म्हणजे तुम्ही नाही करत का? कोण? मी तर करतेच, पण ती खूप विचार करते सगळ्यांच्या बाबतीत असं. हो का? आपण हे बीटरूटचे पॅटीस करत आहोत, त्याच्यामध्ये आपण चीज क्यूब्स भरतोय जेणेकरून आपल्याला ते खाताना एक छान सरप्राईज एलिमेंट मिळेल. ठीक आहे, आपण आता एक काम करूया. हे पॅटीस तयार झालेले आहेत. आता आपण वळूया पुढच्या कृतीकडे. बीटरूट पॅटीस आता छान व्यवस्थित करून झालेले आहेत, त्याच्यामध्ये चीज भरलेलं आहे. आता आपल्याला ते शॅलो फ्राय करायचं आहे. बरोबर. बरं, गप्पांच्या नादामध्ये तुमची जी लाडकी नात आहे ती इथे आली आहे, इवा. आणि या लाडक्या नातीचे जे लाडके आजोबा आहेत ते इथे आलेले आहेत, म्हणजे तुमचे आहो. ते तिला आणायलाच गेले होते का? वा, हे असं असतं सोसायटीमध्ये असलं की माणसं जातात येतात, अचानक येतात, शाळेत जातात, बाहेर येतात. हो की नाही? हाय इवा, हॅलो. कशी आहेस तू? फाईन. यू फाईन. वा, आजी नाही तुझी? खूप लाड करते का तुझा? वा, ग्रेट. आता आजी बीटरूट पॅटीस करते, खाणार आहेस का तू? हा, व्हेरी गुड. मग तर काय उत्साहानेच करेल आजी. ओके, चला काय करूया आता आपण? आता जे आपण मिश्रणामध्ये घोळवून ब्रेड क्रम्स मध्ये हे करून आपण टाकू. करा. करेक्ट. वा वा वा. आणि शालो फ्राय करून घ्यायचं. बरोबर, परफेक्ट. आता हे झाल्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी करायची. ठीक आहे, आपण आता एक काम करूया, हे बीटरूट पॅटीस छान शालो फ्राय करून घेऊया आणि मग या चटणीच्या कृतीकडे बोलूया. चालेल? चला मंडळी, आता आपले हे कटलेट तयार झालेले आहेत, शालो फ्राय करून घेतलेले आहेत. आता चटणी करायची आहे. कटलेटचा 80% भार त्यांनी उचलला. आता तुम्हाला चटणी करायची, ती मात्र पूर्णतः तुम्ही करा. चला, चटणीसाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण पाहिलं होतं. कृती काय करायची काकू? सगळं मिक्सरमध्ये कोथिंबीर. बरं, मग खालून एक बाउल घ्या की आधी. कोथिंबीर सगळी घेऊ. चालेल. कोथिंबीर, पुदिना, लसणाच्या पाकळ्या, आलं, मिरची सगळंच घालूया, एवढं लागेल. हो की नाही? आणि याचं काय वाटण करायचं? जिरे. बरं, जिरे किती? टाका. आता काय मीठ? मीठ. बर. हा, हिरवी मिरची, साखर थोडी. बर. काळी मिरी पावडर आणि दही. बर. बघा पुरे. बस. याची आपल्याला चटणी करायची मिक्सर. बरोबर. आता चटणीसाठी लागणारं साहित्य आपण सगळं मिक्स केलेलं आहे. ते मिक्सर मधून काढलं की चटणी तयार होईल, म्हणजे आपल्याला सगळं खाता येईल. पण त्याआधी एक छोटासा खेळ तुमच्यासाठी. हा, इथे काय ठेवलेलं आहे? 4 पर्स आहेत. यातली तुमच्या आईची कुठली ती तुम्हाला ओळखायची आहे? बापरे. अच्छा, ओपन करून बघू का? ओपन करून बघा आधी. ही बघा, चेक करा पूर्ण आणि मग ठरवा तुमच्या आईची पर्स आहे का. ही बघा. ही नाहीये? नाही. म्हणजे सगळ्या बघा आधी मग ठरवा. हो, मी तेच बघते, काही दिसतंय का मला? काही खूप पैसे असतात काहीच्या पर्स मध्ये. ठळक दिसते त्या बॅग मध्ये. अहो नाही, यामध्ये पण ही शेवटची आहे ना, बघू आपण. काढून द्या. हो. काय आधी ते काढा तरी. दिसलं मला. Correct. पण याच्यामध्ये हा एक स्पेशल फोटो आहे. कुणाचा आहे तो? अमिताभ बच्चन. गंमत नाही, पण ह्याच्यात हा फोटो आहे म्हणजे ही आईची पर्स हो, आहे. हो, ती हो. काय, कशावरून, का असं? कारण तिचं एकदम असा फेवरेट ऍक्टर आहे ते, म्हणजे ती एकही पिक्चर बघायचं नाही तिचं. माझं असं हे पण झालेलं आहे की मी भाजी विकायची दादरला असते वेळेला. तर मी पॉकेट वापरायची, तर तो फोटो होता त्याच्यामध्ये असं माझ्या पर्समध्ये. तर सासूला काही माहीत नव्हतं आणि मी पैसे घेतले माझे भाजीचे आणि मी गेली भाजी आणायला. भाजी आणायला गेल्यानंतर आमचा देवारा होता असाच प्लायचा, चप्पट असा.
त्याच्यावर माझं पॉकेट होतं. तर सासूला त्यांनी बघितलं की हिने पैसे घेतले की नाही याच्यातून. मी पैसे तर नेले पण फोटो त्याच्यामध्येच होता. देवा. आणि ते कधी पिक्चर वगैरे आणि बघायचं त्यांनी नाही माहिती. सासूबाईंना काय माहितीच नाही, नाही नाही, कोण आहे, म्हणजे काय त्यांनी ते. कधीच पिक्चर वगैरे नाही पाहिलेलं मग? आणि माझ्या मोठ्या नणंदबाई त्यांनी सुद्धा कधी पिक्चर वगैरे नाही पाहिलाय. मग झालं काय? आणि हा फोटो त्यांना त्या पॉकेटमध्ये दिसला आणि मग कसलं की नक्की हा फोटो आहे कोणाचा, हा फोटो आहे कोणाचा, सासू नणंद असं. संशय आला त्यांना? हा हा. आणि सासूला फोटो भेटल्यानंतर माझ्या छोट्या नंदेला सांगितलं की तू आत्ताच्या आता ठाण्याला जा आणि हिच्या चुलत्याला घेऊन ये. अरे बापरे. आले माझी नणंद नंदावे आले 6 वाजता. आल्यानंतर की मला विचारतात काय झालं, तर मला तर काहीच माहित नाही की काय झालं. म्हटलं मला माहित नाही काय झालं असं. आणि मग लगेच सासू एवढ्या हायफर म्हणून मग काय नाही झालं तर मी हे काय आहे असं. हा कोण आहे असं. मग जे का माझे नंदावे आणि नणंद जे का हसून हसून पोटात दुखायला लागलं की असं काय सांगायला नको की अगं आई हा तर हिरो आहे असं. हिने कशाला हिच्या पॉकेटमध्ये. तर म्हटलं नाही मला आवडतं त्यात काय एवढं विशेष. आणि ह्यांनाही चांगलं माहिती आहे. एकदा तर मी पिक्चर बघायला गेली ह्यांना सांगितलं नाही. नंदी टॉकीजला गेले मी. माझी मोठी मुलगी 16 महिन्याची असेल ना, मी तिला त्यांना म्हटलं. पण घरी कारण काय सांगितलं होतं मग? तिला हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते इंजेक्शन असतं ना ते आपलं हे लस. आणि माझ्या त्यावेळेला लक्षात येई नाही आलं की हॉस्पिटलचा टायमिंग लस द्यायची म्हणून तुम्ही निघाली पिक्चरला गेला. अशी आजी आहे बरं आपली बाळा. खूप सांभाळून राहायचं. एखाद्या कलाकारावरती आपण किती प्रेम करतो की घरामध्ये वाद व्हावे, त्याच्यामध्ये संशय घेतला जावा, इतपत प्रेम. पण आता एक काम करतो, साहेबांचा फोटो ठेवलेली पर्स तुमच्या नावाने आम्ही करू शकतो. ठेवा जो पण आयुष्य आहे ना, पर्स ठेवा. हे बघा मंडळी, कटलेट आपले तयार आहेत. आता हे तयार आहे, आपण हे मिक्सर मधून करून घेऊया. मग आपली चटणी तयार. बरोबर? भूक लागली आहे ना? आत्ताच शाळेतून आलीस नाही का तू? ठीक आहे, वा. तर आता इवा म्हणजे त्यांची नात आहे, यांची मुलगी आहे, पती आहेत, सगळी नातेवाईक मंडळी आहे. तर यांच्याबरोबर आम्ही हे खाणार आहोत. पण त्याआधी या हेल्दी रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. आता आपण बीट कटलेट करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये उकडून किसलेलं बीट, किसलेलं कच्चं गाजर, उकडून कुस्करलेले बटाटे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जिरेपूड, चाट मसाला, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, ब्रेड क्रम्स हे सगळं एकत्र करून घ्यावं. आता एका छोट्या बाउलमध्ये समप्रमाणात मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात थोडं पिंक सॉल्ट, मिरपूड आणि थोडं पाणी घालून याचं पातळ मिश्रण तयार करून घ्यावं. एका पसरट प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स घ्यावे. आता बीट कटलेटसाठी तयार केलेल्या मिश्रणापासून काही पॅटीस तयार करून घ्यावे. ते करताना मध्यभागी चीजचा तुकडा भरावा. आता हे तयार पॅटीस मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात बुडवून ब्रेड क्रम्समध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावे. टेस्टी आणि हेल्दी कटलेट्स तयार आहेत. आता चटणी तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण, जिरे, मिरपूड, साखर आणि चवीनुसार मीठ घेऊन दही ते नीट वाटून घ्यावं. बीट कटलेट बरोबर खाण्यासाठी चविष्ट चटणी तयार आहे.